नमस्कार, मी कीर्ती नवगरे। आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ही खारघरची पाण्याची टाकी आहे। खारघर सेक्टर 11 येथून या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून पूर्ण खारघर शहरामध्ये पाणी पुरवठा केला जातो। सध्या पनवेल महानगरपालिकेच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि राजकारण डोळ्यासमोर ठेवून काही विरोधक पाण्यावरती या ठिकाणी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या विरोधात राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु सत्य परिस्थिती काय आहे ही लोकांना कळायला पाहिजे, याकरता मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, 2009 साली आमदार प्रशांतदादा ठाकूर या ठिकाणी पनवेलचे आमदार म्हणून निवडून आले। त्यावेळेला या खारघरची लोकसंख्या अंदाजे होती 50,000 आणि त्यावेळेला जे पाणी मिळत होतं ते 15 MLD पाणी मिळत होतं। कालांतराने खारघरची लोकसंख्या वाढत गेली, खारघरचा पसारा वाढत गेला। ह्या ठिकाणी असलेल्या वाढलेल्या लोकसंख्येला पाण्याची सुद्धा गरज लागत गेली। 2009 पासून आमदार प्रशांतदादा ठाकूर या ठिकाणी वेळोवेळी जनतेकडे जाऊन वेळोवेळी सिडकोकडे जाऊन या संदर्भात सांगत होते की आम्हाला ह्या ठिकाणी पाण्याची जास्त गरज लागते, खारघर शहराला पाण्याची गरज वाढते। खारघर शहराबरोबरच इतर शहरं आहेत, या ठिकाणी सुद्धा नवीन लोकवस्ती वाढत असल्यामुळे पाण्याची गरज जास्त लागायला लागली आणि याकरता सिडकोकडे पाठपुरावा केल्यानंतर व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर प्रत्येक वेळेला 2 MLD 5 MLD इतकं पाणी वाढवून मिळत गेलं। आज ज्या खारघरला आपल्या खारघरला हेटवणे धरणातून 180 MLD पाणी टोटल लिफ्ट केलं जातं, त्यापैकी खारघरला हे पाणी मिळतं 70 MLD पर्यंत पाणी मिळतं। आणि नवी मुंबई महानगरपालिका आणि MIDC या ठिकाणावरून मिळालेलं पाणी हे जर एकत्रित बघायला गेलं तर खारघर आणि तळोजा या 2 शहराला 110 MLD पाण्याची गरज आहे। परंतु सद्यस्थितीमध्ये 90 ते 95 MLD पाणी खारघरला या ठिकाणी मिळत आहे।